जेवढ्या विद्यार्थ्यांचं डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन झालेलं आहे, फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर, त्या सर्वांचं अभिनंदन. आता डिप्लोमाचं ॲडमिशन तर झालं, परंतु आता पुढे काय? कॉलेज कधी चालू होणार, काय असणार आहे तिथे, त्याच्यानंतर काय होणार, पहिल्या दिवशी युनिफॉर्म कुठे भेटणार, मला ड्रेस कोड कसा असणार, मला स्कॉलरशिपचा फॉर्म केव्हा भरायचा आहे, मग एक्झामिनेशन कशी असते, केव्हा युनिट टेस्ट होते, बोर्डाची एक्झाम काय असते, पेपर पॅटर्न काय असतो, प्रॅक्टिकल्स काय असतात, मायक्रो प्रोजेक्ट्स काय असतात, ह्या सर्व गोष्टींची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. त्या सर्वांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी कॉलेज सुरू होण्याची तारीख बघा. नवीन जे अकॅडमिक कॅलेंडर आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं MSBTचं, त्याच्यामध्ये 2 सप्टेंबर 2024 पासून तुमचं कॉलेज हे ऑफिशियली चालू होणार आहे. काही कॉलेजेस असे आहेत की त्यांनी आधीच सुरू करून टाकलेलं आहे कॉलेज, ती त्यांची मर्जी आहे. परंतु बोर्डाच्या नियमानुसार आणि बोर्डाच्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार 2 सप्टेंबर 2024 या दिवशी तुमचं कॉलेज सुरू व्हायला पाहिजे. परंतु गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचं जर का तुम्ही विचाराल तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे आपण 10 सप्टेंबर 2024 या दिवशी सुरू करणार आहोत. कारण 2 तारखेपर्यंत तुमचा ॲडमिशनचा राऊंडच आहे कॅप 2चा. त्याच्यानंतर 5 तारखेला आपला वॅकन्सी राऊंड आहे. त्याच्यानंतर मध्येच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. त्यानंतर आपण या सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतर 10 तारखेपासनं आपण आपलं कॉलेज सुरू करणार आहोत. त्याच्याने कोणीही टेन्शन घ्यायचं नाही आणि वारंवार विचारायचं नाही की सर केव्हा यायचं आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 10 सप्टेंबर 2024 या दिवशी सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान कॉलेजमध्ये उपस्थित राहायचं आहे. इतर ज्या कॉलेजेस आहेत सरकारी किंवा ग्रँटेड, तुम्ही जिथेही ॲडमिशन तुम्हाला मिळालेलं आहे तिथल्या कॉलेजचे जे काही ऑफिसर्स आहेत किंवा टीचर्स आहेत त्यांच्याशी एक्झॅक्टली तुम्ही फोनवर किंवा व्हॉट्सअपवर चर्चा करून विचारून घ्या की ते कॉलेज कधी सुरू होणार आहे. आणि काही प्रायव्हेट कॉलेजेस ते ऑलरेडी सुरुवात त्यांनी केलेली आहे. मग कॉलेजच्या पहिल्या दिवशी काय होणार आहे? ऑब्व्हियसली सर्वांना उत्सुकता असते. नवीन लाईफ असते, नवीन कॉलेज असतं, नवीन कॅम्पस असणार आहे, नवीन मित्र मैत्रिणी भेटणार आहेत. तुम्हाला सर्वांना खूप उत्सुकता असते आणि आपण खूप अपेक्षेने आशेने येत असतो. परंतु पहिल्या दिवशी काय होणार आहे याची थोडीशी जुजबी माहिती तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा सर्वात तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर क्लासमध्ये किंवा तुमच्या पर्टिक्युलर ज्या लॅब्स आहेत त्या दाखवल्या जातील. तुमच्या डिपार्टमेंटचे हेड कोण आहेत, तुमच्या डिपार्टमेंटचे कोणते कोणते टीचर्स आहेत, ते कोणता विषय शिकवणार आहेत, या गोष्टींची ओळख तुम्हाला करून देण्यात येईल. एक्झॅक्टली तुमची जी ब्रांच आहे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT ही काय असतं, बेसिक काय असतं, या सर्वांचं चित्र तुमच्या समोर उभं केलं जाईल. कोणत्या प्रॅक्टिकल्स होणार आहेत, किती प्रॅक्टिकल होणार आहेत, मायक्रो प्रोजेक्ट्स किती असतात तुमच्या पर्टिक्युलर विषयाचे, त्याचप्रमाणे किती असाइनमेंट्स असणार आहेत, वायवा असणार आहे का, मग बोर्ड एक्झाम असणार आहे का, मग त्याच्या आधी युनिट टेस्ट होणार आहे तर ती किती मार्कांची होणार, किती सिलेबस असणार आहे, त्याचप्रमाणे कोणता एक्झाम पेपर पॅटर्न असतो, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला प्रत्येक टीचर कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांच्या लेक्चरला आल्यानंतर ते ओळख करून देणार आहे. टीचर स्वतःची ओळख करून देतील, तुमची ओळख तुम्हाला विचारतील. या सर्व गोष्टी या पहिल्या दिवशी होत असतात. कॉलेजचं मग तुम्ही कॅम्पस पूर्ण बघायचं आहे. कुठे कॅन्टीन आहे, कुठे प्लेग्राऊंड आहे, कुठल्या लॅब्स आहेत तुमच्या पर्टिक्युलर, तुमचं कोणते क्लासरूम्स आहेत, तुमचे सिनियर्स कुठे बसतात, या सर्व गोष्टी तुमच्या पहिल्या दिवशी होणार आहेत. त्यामुळे उत्सुकतेने तुम्ही जेव्हा याल तेव्हा या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि पहिला दिवस तुमचा हा चांगला होणार आहे, एक आठवणीत राहणारा. मग कॉलेजच्या पहिल्या दिवशी कोणती पुस्तके आणि नोटबुक्स घेऊन यायचे? आता 10वीपर्यंत आपण खूप चांगले विद्यार्थी असतो, आपल्याकडे खूप साऱ्या नोट्स असतात, खूप सारे गाईड्स असतात, आपण नोट्स तयार करतो, क्लासेस जॉईन केलेले असतात आणि आपल्याला असं वाटतं आता इंजिनिअरिंग पण असंच असेल, मग आता माझ्याकडे तर कुठलीच पुस्तकं नाही आहे, मग मी काय करू? काळजी करू नका. पहिल्या दिवशी फक्त तुम्ही एक नोटबुक घेऊन आला, 100 पेजेस किंवा 200 पेजेस तरी पण सफिशियंट आहे. कारण पहिल्या दिवशी तुम्हाला एक्झॅक्टली कोणती पुस्तकं असणार आहेत, कोणत्या नोटबुक्स तुम्हाला करायच्या आहेत, किती पेजेसच्या करायच्या आहेत, असाइनमेंट पेजेस कसे असतात, कुठली फाईल्स बनवायच्या आहेत, तुमच्या मायक्रो प्रोजेक्टसाठी तुम्ही काय करायचं आहे, स्पायरल बाइंडिंगची फाईल तयार करायची आहे का साधी फाईल तयार करायची, या सर्व गोष्टी प्रत्येक टीचर, सब्जेक्ट टीचर तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे फक्त या गोष्टींची, महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यासाठी तुम्ही एक नोटबुक घेऊन आलात तरी पण सफिशियंट आहे. काळजी करायची नाही. नंतर पुस्तकं कोणती घ्यायची,
या सर्वांची माहिती तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट टीचर देणार आहे. बघा, पुस्तकं बाजारामध्ये जी एक्झाम ओरिएंटेड असतात ती पण उपलब्ध आहेत, परंतु जी नॉलेज ओरिएंटेड असतात की जी तुम्हाला चांगलं इंजिनियर बनवणार आहेत, ते रेफरन्स बुक्स पण तुमचे शिक्षक तुम्हाला सांगू शकतात किंवा तुम्हाला लायब्ररीचा रस्ता ते दाखवतील आणि लायब्ररीमध्ये तुमच्या पर्टिक्युलर कम्प्युटर, IT, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, ट्रॅव्हल अँड टुरिझम या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तिथले लायब्ररियन, असिस्टंट लायब्ररियन किंवा एखादा हेल्पर तुम्हाला नक्कीच मदत करून तुम्हाला सर्व गोष्टी सांगू शकतील. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त तुम्ही एक नोटबुक घेऊन जायची आहे. तुमचा टाइम टेबल काय असणार आहे तो पूर्ण लिहून घ्यायचा आहे. तुमचं वेळापत्रक, कधी 9:30ला लेक्चर आहे का 9ला लेक्चर आहे का डायरेक्ट 10:30, 10ला लेक्चर आहे, या सर्व गोष्टी तुम्ही प्रत्येक दिवसाच्या लिहून घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला वारंवार कोणाला सांगण्याची किंवा विचारण्याची गरज पडणार नाही. सो कॉलेजच्या पहिल्या दिवशी पुस्तकं तुम्ही नाही आणली तरी चालतं आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग कॉलेजचा युनिफॉर्म कुठे मिळेल? आता सर्वांना माहिती आहे की इयत्ता 10वीपर्यंत आपण युनिफॉर्ममध्येच जायचो. युनिफॉर्म नसला तर आपल्याला तिथले जे टीचर होते ते घरी काढून द्यायचे किंवा आपण जायचोच नाही. आता कॉलेजचा जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म तुम्हाला 10 सप्टेंबरला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचे जे विद्यार्थी आहेत, जो विक्रेता आहे तो 10 सप्टेंबरला आपल्या कॉलेजमध्ये गेटच्या जवळच जी जागा आहे तुम्हाला बसण्यासाठी रेस्ट रूम, त्याच ठिकाणी तो आपल्या पूर्ण सेट आणणार आहे. 500 रुपयाला तुम्हाला एका ड्रेसचे पीस म्हणजे कापडं मिळणार आहे, ती तुम्ही शिवून घ्यायची आहे आणि तुम्हाला 4-8 दिवस आपण कॉलेजतर्फे कोणीही तुम्हाला विचारत नाही की तुम्ही कॅज्युअल ड्रेसमध्ये का आलेला आहात म्हणून. फक्त तुमचे कपडे हे डिसेंट असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणीही बोलणार नाही आणि एक 8 दिवसानंतरही तुम्ही पूर्ण कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये आलात तरी पण चालते. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची जी ड्रेस कोड आहे तो आहे स्काय ब्ल्यू शर्ट आहे आणि पॅन्ट आहे तुमची पर्पल कलरची, जी की मी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पण टाकलेली आहे. आणि प्रत्येक कॉलेजचा आपला हा स्वतःचा युनिफॉर्म असेल तर तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना किंवा शिक्षकांना विचारा, आणि तो आधीच मिळत असेल किंवा कुठून शिवून घ्यायचा वगैरे तुम्ही आधीच त्यांना विचारू शकता. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की 10 सप्टेंबरला तो विक्रेता येणार आहे. 500 रुपयाला एक ड्रेस याप्रमाणे मिळणार आहे. तो कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 3 ड्रेस तुम्ही घेऊन जा, त्यांना शिवून घ्या, जेणेकरून पुढच्या म्हणजे 14-15 तारखेनंतर तुम्ही तुमच्या ड्रेस कोडमध्ये येणार. आपल्या पर्टिक्युलर कॉलेजचा लोगो तुमच्या खिशावर असणार आहे, तो त्या कापडामध्ये इनबिल्ट असणार आहे आणि कापडी चांगल्या क्वालिटीची आहे आणि स्वस्त आहेत. तुम्ही कंपल्सरी आपल्या कॉलेजच्या विक्रेत्याकडनंच तो युनिफॉर्म घेणं गरजेचं नाहीये. तुम्ही बाहेरून जरी घेतला तरी प्रॉब्लेम नाही. माझा कोर्सचा वर्ग कुठे भरणार? आता प्रत्येक जण पहिल्या दिवशी कॉलेजला गेल्यानंतर, मग ती प्रायव्हेट असो, सरकारी असो का ग्रँटेड असो, तुम्हाला काहीही माहिती नसतं की आपल्याला कुठे बसायचं आहे. काय काळजी करायची नाही. तुम्ही जेव्हा एंट्री कराल ना, गेटवरच नोटीस बोर्डवर लिहिलेलं असेल की मेकॅनिकल क्लासरूम नंबर 212, सिव्हिल क्लासरूम नंबर 105, असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असेल. प्रत्येक कोर्स लिहिलेलं असेल. मग कम्प्युटरने कुठे बसायचं, IT ने कुठे बसायचं, कदाचित सुरुवातीला 2 क्लासरूम कंबाईंडही असतील तर ते सर्व नोटीस बोर्डवर तुम्हाला एंट्री केल्या केल्या तुम्हाला दिसेल. सो तिथेच बघून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही पालकांना घेऊन येण्याची गरज नाही आहे. ज्या दिवशी सांगितलं जाईल तुम्हाला की बाबा पालकांनी यायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी यायचं, त्या दिवशीच तुम्ही पालकांना घेऊन यायचं आहे. परंतु काही विद्यार्थी लांबून येणारे असतात, काही विद्यार्थिनी खूप लांबून येणारे असतात, पहिल्यांदाच कॉलेजला येत असतात, तर त्यांनी पालकांना सोबत आणलं तरी काही हरकत नाही आहे. परंतु गेटवरच तुम्हाला समजणार आहे की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये बसायचं, किती रूम नंबर आहे, कोणता फ्लोअर आहे, हे सगळं तुम्हाला गेटवरच समजणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. मला ट्रेनचा आणि बसचा पास काढायचा आहे. ऑब्व्हियसली खूप लांबून येणारे जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकत नाही, ते खूप कॉस्टली पडू शकतं. तर तुम्हाला बसचा आणि ट्रेनचा पास काढायचा आहे. बघा, लोकल ट्रेन जो आहे मुंबईचा, तुम्ही सध्या 1 महिन्यासाठी तुमचा एक साधा क्लब जो आहे नेहमी ॲडल्ट लोकांचा जो आपल्या पास असतो तो काढून ठेवा. कारण विद्यार्थ्यांचा जोपर्यंत एनरोलमेंट नंबर बोर्डाकडनं येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा जो बोनाफायडी आहे तो देता येत नाही. आणि एकदा का तुमचे एनरोलमेंट नंबर आले की लगेचच दुसऱ्या दिवशी तुमच्या लॅब असिस्टंटद्वारे तुम्हाला सर्वांना हा जो बोनाफायडी असतो तुमच्या एनरोलमेंट सहित तो दिला जातो. त्यामुळे तुम्ही बसचा आणि ट्रेनचा पास त्याच्यानंतरच काढू शकता. त्यामुळे तुम्ही सध्या तरी 1 महिन्याचा आपला जो पास आहे, रेग्युलर पास जो आहे लोकल ट्रेनचा, तो काढून ठेवा. इतर कॉलेजेस जे आहेत ग्रामीण भागाच्या वगैरे, त्यांना बसचा जर का पास काढायचा असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला बोनाफाईड लागणार आहे. आणि जर का कॉलेजने तुम्हाला तो बोनाफाईड दिला तर तुम्ही तो बसचा पास काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ट्रेनचा आणि बसचा पास काढायचा असेल तर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात त्यातला बोनाफाईडी असणं गरजेचं आहे.
मला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. बघा, सगळ्या लोकांचा स्कॉलरशिपचा फॉर्म हा महाडीबीटीच्या वेबसाईटवर भरला जातो. एक्झॅक्टली काय स्टेप्स असतात, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तो कसा भरायचा याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवणार आहे. आपले जे स्कॉलरशिपचे जे ऑफिसर आहेत हेमाडे सर, ते तुम्हाला ते नक्कीच पूर्ण माहिती इत्थंभूत देणार आहे. मी स्वतः त्यांचा व्हिडिओ शूट करणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व समजणार आहे की SC ST OBC NT ओपनवाल्यांसाठी EBC वाल्यांसाठी कोणता फॉर्म भरायचा, हे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळणार आहे. परंतु ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही कॉलेजला असाल, प्रायव्हेट, ग्रँटेड किंवा सरकारी, तुम्हाला सर्वांना महाडीबीटीच्या वेबसाईटवर हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे तो कसा भरायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करायची नाही. मला लायब्ररीतून पुस्तके केव्हा आणि कशी मिळतील? ज्या वेळेस तुम्ही कॉलेजला याल पहिल्या दिवशी येत असताना तुमची ॲडमिशनची रिसीट आणि तुमची फीस पे केल्याची रिसीटची झेरॉक्स तुम्ही घेऊन या. त्यावरनं तुम्हाला गेटवर पण जो वॉचमन आहे तो विचारेल की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही ती रिसीट दाखवायची आहे. रिसीट दाखवल्यानंतर वॉचमनला समजेल की हो, ह्या विद्यार्थ्याने नवीन ॲडमिशन घेतलंय, तो तुम्हाला कॉलेज कॅम्पसमध्ये सोडेल आणि तुमच्या पर्टिक्युलर वर्गामध्ये तुम्ही जाऊन बसायचं आहे. आणि लायब्ररीतून तुम्हाला जर पुस्तके मिळवायची असतील तर त्यासाठी तुम्हाला लायब्ररी कार्ड तयार करावं लागेल. लायब्ररी कार्ड तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या ॲडमिशनची पावती आणि फीस पे केल्याची पावती घेऊन लायब्ररीना भेटायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की तुमचं ॲडमिशन झालेलं आहे आणि तुम्हाला लायब्ररी कार्ड बनवायचं आहे. लायब्ररी कार्ड बनल्यानंतरच तुम्हाला पुस्तकं मिळू शकतात किंवा तुम्हाला तिथे वाचायलाही पुस्तके किंवा न्यूजपेपर मिळू शकतं आणि एंट्री मिळू शकते. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला लायब्ररी कार्ड बनवणं महत्त्वाचं आहे. लायब्ररी कार्ड प्रमाणेच तुमचं आय कार्ड बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आय कार्ड बनवण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुमचा एनरोलमेंट नंबर जेव्हा येतो बोर्डाकडनं त्याच वेळेस सुरू होते, कारण हा एनरोलमेंट नंबर तुमचा 3 वर्षासाठी व्हॅलिड असतो. तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर आणि केव्हाही कॉलेजमध्ये या आणि जर का तुम्ही एनरोलमेंट नंबर सांगितला तर तुमची पूर्ण हिस्ट्री, तुमचे मार्कशीट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये सापडतात. त्यामुळे हा एनरोलमेंट नंबर खूप महत्त्वाचा असतो. या एनरोलमेंट नंबरवरच तुमचे लगेचच एक्झाम फॉर्म वगैरे भरले जातात, जे की सप्टेंबरच्या पहिल्या नाही तर दुसऱ्या वीकमध्ये लगेचच भरले जातील. तेव्हा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की एक्झामिनेशन फॉर्म तुम्हाला लगेच भरायचा आहे विंटरचा, आणि त्यामध्ये तुमची सर्वात जी माहिती आहे ती योग्य आणि अचूक तुम्ही कशी भराल या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. मला एनरोलमेंट नंबर केव्हा मिळणार? आताच मी सांगितलं, एनरोलमेंट नंबर हा आपला लुकआउट नसतो. 10 सप्टेंबरला आम्ही जेव्हा सर्व डेटा अपलोड करतो, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करतो, तेव्हा हे सर्व डॉक्युमेंट्स त्यांचं व्हेरिफिकेशन, जेवढेही ॲडमिटेड स्टुडंट आहेत त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन हे बोर्डाद्वारे केलं जातं आणि या प्रोसेसला कदाचित 15 दिवस किंवा महिनाभराचा कालावधी लागतो. आणि त्यानंतर तुमचा एक युनिक एनरोलमेंट नंबर तयार होतो. जेव्हा एनरोलमेंट नंबर तयार होतो लगेचच तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे तुमचे क्लास टीचर म्हणा, सब्जेक्ट टीचर म्हणा, किंवा आपला जो एक पूर्ण ग्रुप मी तयार केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचा ॲडमिशन झालेल्यांचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकणार. आपल्या नावासमोर आपला एनरोलमेंट नंबर आलेला आहे, तो आपण चेक करायचा आहे आणि तो पाठ करून ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. आपल्या वडिलांसोबत आणि आपल्या आईसोबत पण तो शेअर करायचा आहे, कारण पुढे चालून तुमचे जे रिझल्ट्स येणार आहे, तुमचा जो एक्झामचा फॉर्म भरायचा आहे, या एनरोलमेंट नंबरशिवाय तो भरता येणार नाही. मला हॉस्टेल मिळेल काय, की मला इतर बाहेर रूम करून किंवा फ्लॅट घेऊन राहावं लागेल? आता जे लांबून विद्यार्थी येतात, जे दुसऱ्या जिल्ह्यातून येत असतात, त्या सर्वांचा राहण्याचा प्रॉब्लेम असतो. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांसाठी आपल्याकडे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे येथे हॉस्टेल नाही आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेल अवेलेबल आहे, प्रायव्हेट असो, ग्रँटेड असो किंवा सरकारी कॉलेज असो, एकदा का तुमचे हे 3 राऊंड संपले की नंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतोय हॉस्टेलसाठी. तो हॉस्टेलचा फॉर्म भरायचा, त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळतं, सरकारी आणि ग्रँटेड कॉलेजमध्ये. प्रायव्हेट कॉलेजमध्ये कदाचित हा नियम वेगळा असू शकतो, कारण त्यांच्याकडे जर का स्पेस अवेलेबल असेल तर ती तुम्हाला मिळू शकते, फक्त तुम्ही ॲडमिशन घेतल्याची पावती द्यायची आहे. परंतु सरकारी आणि ग्रँटेड कॉलेजमध्ये जर का हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल असेल तर तेव्हा तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे, तुमची डिटेल्स भरायचे आहे, तुम्ही ॲडमिशन घेतल्याची पावतीची झेरॉक्स आणि फीस पे केल्याची पावतीची झेरॉक्स जोडायची आहे
आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमची मेरिट लिस्टनुसार आणि कॅटेगरीनुसार तुमच्या हॉस्टेलची लिस्ट लागते. कदाचित या प्रोसेसला 8-10 दिवस जाऊ शकतात. तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, जर हॉस्टेल पाहिजे असेल तर तुम्हाला फॉर्म भरणं, मेरिटनुसार तो हॉस्टेल तुम्हाला अलॉट होणं आणि मग तुम्हाला हॉस्टेलची रूम मिळणं, या सर्व स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. आपल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये जरी आपल्याकडे हॉस्टेल नसलं तरी खर्डी गाव, दिवा रोड आणि शिळफाटा या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला रूम्स मिळून जातात. तुम्हाला फक्त फिरायचं आहे. आता बाहेर गावून जेव्हा पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी येतील त्यावेळेस तुमची ओळख होणारच आहे. आपल्या कॉलेजमध्ये कोण आहे, कोण लांबचा आलेला आहे, कोण इथला लोकल आहे, तुमची जेव्हा सर्वांची एकमेकांची ओळख होईल तेव्हा लोकल जी मुलं आहेत ते तुम्हाला मदत करतील की अरे इथे इथे जाऊन तुम्हाला रूम मिळू शकते. आणि दोघं तिघं जे लांबचे विद्यार्थी आहेत ते तिघं मिळून एक रूम कुठेही घेऊ शकतात. लक्षात ठेवा, तुम्ही रूम घेऊ शकतात किंवा तुम्हाला फ्लॅट सिस्टम पण अवेलेबल आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याच्या आजूबाजूला. फक्त तुमचं बजेट कसं आहे त्याच्यानुसार तुम्हाला फ्लॅट किंवा छोटी रूम ही तुम्ही स्वतः बघायची आहे. माझ्याजवळ 2 ते 3 विद्यार्थ्यांचे नंबर्स आहेत. तुमच्यापैकी कोणालाही लागत असेल तर मी ते नंबर नक्कीच शेअर करेल. त्यामुळे लांबून आलोय तर राहण्याची व्यवस्था कशी होईल याचं टेन्शन घ्यायचं नाही, विद्यार्थिनींनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण. मेस किंवा कॅन्टीनमध्ये जेवण उपलब्ध असते का? बघा, खर्डी गाव आणि फडकेपाडा यामध्ये 2-4 मेस आहेत. व्हेज नॉन व्हेज तुमची जशी चॉईस आहे तशा मेस उपलब्ध आहेत. आपल्याच कॉलेजचे जे एक शिपाई आहेत मुठे म्हणून, ते पण स्वतः मेस चालवतात. त्यामुळे जेवणाची तुमची काहीही प्रॉब्लेम होणार नाही. इथे प्युअर महाराष्ट्रीयन जेवण पण मिळते. त्याचप्रमाणे सर्व कॉलेजेसच्या आजूबाजूला या गोष्टी भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला जेव्हा मी होतो तेव्हा मी बघितलं की आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे कॉलेजच्या, त्याच्यामध्ये रूम्स भाड्याने देणे किंवा मेस असणे किंवा आईस्क्रीम पार्लर किंवा स्टेशनरीची दुकाने भरपूर आहेत. किंबहुना या कॉलेजमुळेच आजूबाजूची इकॉनॉमी चालते. त्यामुळे तुम्ही असं टेन्शन घ्यायचं नाही की कॉलेज आहे आणि तिथे मेस असेल की नाही. ऑफकोर्स असणार आहे. आपल्या कॉलेजमध्ये पण छोटीशी कॅन्टीन आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की बाहेरून जरी आलात, खूप लांबून जरी आलात तरी पण प्रत्येक कॉलेजच्या आजूबाजूला तुम्हाला जेवणाचा प्रॉब्लेम येणार नाही. मी अभ्यास कसा करू? बघा, आता सगळ्यांना हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांना वाटतं आता कॉलेजला गेलोय, आता पंख फुटलेत, आता फक्त मजा करायची. कुठल्या तरी सिनेमामध्ये आपण बघितलेलं असतं, मस्त कॉलेजला जायचं, एक छोटीशी नोटबुक भिरकावत जायचं, फिरवत जायचं आणि तिथे टाइमपास करायचा, काहीतरी जोक्स करायचे, कमेंट करायचे आणि घरी यायचं. असलं होत नाही. हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, डिप्लोमा आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी तुमची बोर्डची एक्झाम होणार आहे. 3 महिन्यामध्ये 2 तुमच्या युनिट टेस्ट आहेत. त्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स आहेत, लेक्चर्स आहेत, तुमचा मायक्रो प्रोजेक्ट आहे, वायवा आहे. या सर्व गोष्टी करता करता तुम्हाला एन्जॉय हा शब्द नाही. आणि तुम्ही एन्जॉय केव्हा करू शकाल? अभ्यास तुम्ही दररोज नियमित करायचा. कन्सिस्टन्सी इज द की. पहिल्या दिवसापासून स्वतःच्या नोट्स तयार करणं, जे सांगितलेलं आहे असाइनमेंट, जे प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे, जो मायक्रो प्रोजेक्ट सांगितला आहे ते लगेचच कंप्लीट करणं. कुठलंही पेंडिंग वर्क ठेवायचं नाही. जेवढं तुम्ही डिले कराल तेवढा तुमच्यावर बर्डन वाढणार आहे. आणि मी पुष्कळ विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे, ते पहिल्या सेमिस्टरमध्येच इंजिनिअरिंग सोडून घरी जातात आणि सांगतात नाही मला जमत नाही. जमत नाही म्हणजे काय? तू तयारीच केली नाही, तू स्वतः अभ्यासच केलेला नाही, काहीही प्रयत्न केले नाही, नुसता टाइमपास केला आणि 4-5 विषयामध्ये केटी घेऊन घरी बोंबलत गेला. लक्षात ठेवा, कोणीही फेल्युअर लोकांना उभं करत नाही. त्यामुळे आपण पूर्ण प्रयत्न करायचा आणि पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा. अभ्यास करायचा म्हणजे काय? लेक्चर झालं, त्याच्या नोट्स आपल्याला त्याच दिवशी घरी तयार करायच्या आहेत. नोट्स कशा तयार करायच्या? तुम्हाला बुक्स तुमचे शिक्षक सांगतील. तुमच्या सिनियर्सला तुम्ही विचारू शकता की कोणते बुक्स आहेत. सिनियर्सकडनं काही तुम्हाला जर का नोट्स मिळाल्या तर फार बेटर आहे. या सर्व गोष्टी तुम्ही घ्यायच्या आहेत आणि स्वतःची नोट्स तयार करायची आहे पहिल्या दिवसापासून. अभ्यास म्हणजे काय? नुसते असाइनमेंट लिहित बसणं, प्रॅक्टिकल कंप्लीट करत बसणं, कॉपी पेस्ट करत बसणं, हा अभ्यास नसतो. लक्षात ठेवा. अभ्यास म्हणजे काय? तुम्ही स्वतः काय करता आणि तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट स्वतः करता ती गोष्ट तुम्हाला चांगली लक्षात राहते, चांगली समजते आणि समजताना कोणत्या अडचणी येतात ते पण तुम्हाला समजते. आणि युट्यूबचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता या तुमच्या नोट्स तयार करण्यासाठी. आणि पहिल्या दिवसापासून स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतः नोट्स जर तुम्ही तयार केल्या पूर्ण 6च्या 6 विषयांच्या, मला नाही वाटत की तुम्हाला कोणाची गरज पडणार आहे. आणि युट्यूबच्या जमान्यात आणि फेसबुकच्या जमान्यात जिथे सर्व गोष्टी, सर्व नॉलेज अवेलेबल आहे, चांगल्या चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट टीचर्स अवेलेबल आहेत, चांगल्या प्रकारचा टेक्नॉलॉजी आणि ॲनिमेशनचा वापर करून त्यांनी तुम्हाला शिकवलेला आहे. तरीही जर का तुम्हाला समजत नसेल अभ्यास करू, तर मग
तुमच्यासारखं दुर्दैवी कोणी नाही. आणि पहिल्या दिवसापासून अभ्यास कराल तर तुम्ही नक्कीच 90+ घेऊन याल. मी मराठी मीडियममधून 10वी पास झालो आहे किंवा सेमी इंग्लिशमधनं 12वी पास झालो आहे. आता मला इंग्रजी टू इंग्रजी सगळं करायचं आहे. त्यात ते इंजिनिअरिंग आहे, सगळे टेक्निकल वर्ड्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. कसं करणार? घाबरायचं नाही. तुम्ही घाबरलात तर संपलात. मराठी मीडियममधून जरी केलेलं असेल किंवा सेमी इंग्लिशमधून जरी केलेलं असेल तरी पण स्लोली अँड ग्रॅज्युअली आणि कन्सिस्टंटली तुम्ही जर का पहिल्या दिवसापासून सर्व गोष्टीसाठी प्रयत्न केलात तर इंग्रजीचा प्रॉब्लेम येत नाही. इंग्रजी ही सर्वात सोपी भाषा आहे. ज्या काही भाषा आहेत अवेलेबल त्यापैकी इंग्रजी ही सर्वात सोपी भाषा आहे. त्यामुळे इंग्रजीचा उगाचच बाऊ करून घ्यायचा नाही आणि भीती करून घ्यायची नाही. तुम्हाला नक्कीच समजेल, परंतु तुम्ही त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न नाही केले तर काहीच नाही होणार. रडत बसलात तर संपलं सगळं. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मी खूप लांब राहतो किंवा लांब राहते, मी आतापर्यंत आई वडिलांना सोडून राहिलेले नाही. हे बघा, जे लोक खूप लांबून येणार आहेत, इतर जिल्ह्यांमधनं येणार आहेत, इतर तालुक्यांमधनं येणार आहेत, ऑब्व्हियसली त्या सर्वांना घराची आठवण आणि आईचं जेवण, वडिलांचा धाक, वडिलांचं प्रेम हे सगळं आठवणार आहे. सुरुवातीला तुम्हाला 8-10 दिवस 15 दिवस हा त्रास होईल, प्रत्येकाला होतो. अगदी तो माणूस कितीही पोक्त असला, कितीही एजड असला आणि तो दुसऱ्या ठिकाणी गेला तर त्याला घराची ओढ लागतेच. तुम्हालाही लागेल. किंवा जाणं येणं असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्ही लोकलने आतापर्यंत प्रवास केलेला नाहीये, तुम्ही बसने प्रवास केलेला नाहीये, आरामात वडिलांनी किंवा आईने तुम्हाला सोडलेलं आहे, मस्तपैकी तुम्ही स्कूलच्या बसमध्ये जात होतात, आरामात येत होतात. परंतु आता स्वतः तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. मग ते बसने जाणं असो किंवा ऑटोने जाणं असो, नंतर लोकलने येणं असो किंवा रिक्षामध्ये बसणं असो, शेअर रिक्षामध्ये येणं असो, या सर्व गोष्टींची तुम्हाला सवय करून घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. 15 दिवस तुम्हाला त्रास होणार, तो सहन करायचा आहे. आणि एकदा का तुम्ही रुळलात, लोकलचे धक्के तुम्ही खाल्लात, रिक्षामधली तुमची बडबड तुम्हाला समजली, रिक्षामध्ये कसं ऍडजस्ट करून बसायचं हे एकदा का तुम्हाला त्याची सवय लागली की नंतर तुम्हाला ती सवय सुटत नाही. अगदी आरामात शांत झोप लागते या सर्व गोष्टीमुळे आणि आपलं कॉलेजही व्यवस्थित होते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही की मी मुलगी आहे, मी आता कसं अपडाऊन करू. घाबरायचं नाही. आपण आपल्या पायरीने राहायचं. कोणी आपल्याला त्रास द्यायचा असेल 2 फटके ठेवण्याची पण आपण हिंमत ठेवायची. कोणाची ना कोणाची मदत मिळतेच. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि रस्त्यावर सगळेच काही राक्षस असत नाहीत, परंतु आपण नेहमी सेफ प्ले करायचं आहे. निर्जन ठिकाणी जायचं नाही आहे, पूर्ण वेकंट व्हेकल असेल त्याच्यामध्ये बसायचं नाही आहे, अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं नाही. या सर्व गोष्टींची काळजी तुमच्या आई वडिलांनी पण तुम्हाला सांगितलेली असेल. त्यामुळे तुम्ही पण स्वतःची काळजी स्वतः घ्या. कारण आई वडील प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत असू शकत नाही. ते कदाचित 1-2 दिवस तुम्हाला सोडायला येतील, परंतु त्यांना त्यांची कामं आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांनाही टेन्शन घ्यायचं नाही. त्यांना उलट अश्योर करायचं की टेन्शन घेऊ नका. कोणी मला नडला तर मी त्याला नडेल आणि लढेल. त्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. सर्व गोष्टी सोप्या मिळत नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाहीये. मी मुंबई लोकलने प्रवास केलेला नाही. बघा, लोकलचा प्रवास हा खूप सोपा आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण प्रचंड गर्दी असणार आहे. अगदी माणसं तुम्ही मोजू शकत नाही एवढे लोक असणार आहेत. लेडीज कंपार्टमेंट असो का जेंट्स कंपार्टमेंट असो, सेकंड क्लास असो का फर्स्ट क्लास असो का एसी तुमची लोकल असो, प्रत्येक ठिकाणी ते असणारच आहे गर्दी. त्याची सवय करून घ्यायची आहे. तुम्ही फक्त प्रवाहासोबत जायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की बाबा इथे खूपच गर्दी आहे, मी दुसऱ्या ट्रेनने जायचं, आपण अंबानी नाही आहोत की आपण थोडंसं 10-15 मिनिटं किंवा एखादा तासभर लेट झालात तर आपल्याला काहीतरी खूप मोठा लॉस होणार आहे 10 कोटीचा, असं नाही आहे. मुंबई लोकलने लक्षात ठेवायचं आहे की उगाच अतिशहाणपणा आणि ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाही आहे. कारण लोकलमधनं तुम्ही पडलात तर तुम्हाला कोणीही उचलायला येणार नाही. आणि तुमच्या आई वडिलांना तुमची सर्वात जास्त काळजी असते. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. लोकलने जोपर्यंत प्रवास करण्याचा कॉन्फिडन्स वाढत नाही तोपर्यंत ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही प्रवासामध्ये की आता तर मी मोठा झालोय, आता मी घर सोडले, आता मी राजा आहे. असं करायचं नाहीये. कारण खूप गर्दी असते. आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. गर्दीमध्ये कसं चढायचं, कसं उतरायचं, कोणत्या दिशेने उतरायचं, लोकल थांबू द्यायची मगच उतरायचं. उगाच तिथे फ्लेक्स मारायची गरज नाहीये, नाहीतर हातपाय तोडून घरी बसाल. अशा काही घटना झालेल्या आहेत की लोकलमधनं पडून एखादा विद्यार्थी खूप जखमी झाला किंवा मेला. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. मुंबई लोकलने सोपा प्रवास असतो. सहज तुमचा वेळेत तुम्ही पोहोचू शकता, परंतु प्रचंड गर्दी असते. मग अशा गर्दीमध्ये तुम्ही स्ट्रॉंग राहायचं आहे आणि डोकं ठिकाणावर ठेवायचं. उगाच कुठेतरी रेल्वे रोड क्रॉस करायला गेलात आणि रेल्वेला धडकलात असली बातमी यायला नको.
तुम्ही अंबानी नाही आहात. एखादं लेक्चर बुडलं तर काही फरक पडत नाही आहे. तुम्ही ते नंतर कव्हर करू शकता. हात पाय तुटला तर तो येणार नाही. कायमचे तुम्ही अधू व्हाल. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. इंजिनिअरिंग कठीण किंवा सोपे असते का? आता पुष्कळ लोकांना काहीतरी भ्रामक कल्पना असतात. इंजिनिअरिंग म्हणजे खूपच कठीण आहे, सगळं टेक्निकल असते वगैरे. किंवा काही लोक असतात ते एखाद्या रूमर्सला बळी पडतात, अरे सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहेत, नुसतं इंटरनल मार्क्स मिळतात, तुम्हाला मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स मिळून जातात, असाइनमेंटचे मार्क्स मिळतात, वायवामध्ये टीचर मदत करतात, सगळे इंटरनल मार्क्स खूप मिळतात, लगेचच आपण पास होतो. नुसतं इंजिनिअरिंग पास करणं म्हणजे तुम्ही चांगला इंजिनियर होणं नाही. तुमच्या डोक्यामध्ये ते नॉलेज असलं पाहिजे आणि ते नॉलेज अर्न करण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली मेहनत करायची असते. आणि इंजिनिअरिंग हे असं फील्ड आहे की त्याच्यामध्ये नेहमी बदल होत असतात. दर 8 दिवसांनी किंवा दर 1 महिन्याने नवीन काहीतरी येत असतं तुमच्या फील्डमध्ये. मग मेकॅनिकल असो, कम्प्युटर असो, IT असो, नवीन काहीतरी येत असतं आणि तुम्हाला नेहमी अभ्यास करत राहावं लागतं, नेहमी चौकस राहावं लागतं की कुठला ट्रेंड सुरू आहे, कुठलं सॉफ्टवेअर आहे, कुठलं हार्डवेअर आहे, या सर्व गोष्टी, कुठल्या नवीन मशीन्स आलेल्या आहेत, कोणते नवीन पेटंट्स फाईल झालेले आहेत, आपल्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, कुठले ट्रेंड्स आहेत नवीन, कुठे स्कोप आहे, कुठली चॅलेंजेस येणार आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला न्यूजपेपरमधनं किंवा यूट्यूबवरनं किंवा तुम्हाला फेसबुकवरनं सगळ्या गोष्टी समजत असतात. आपण फक्त चौकस राहायचं आणि त्या माहितीपर्यंत आपण पोहोचायचं, जेणेकरून आपण नवीन येणाऱ्या चॅलेंजेसला फेस करू शकू. त्यामुळे इंजिनिअरिंग कठीणही नाही आहे आणि ते सोपंही नाही आहे. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, चौकस अभ्यास केला तर ते खूप सोपं आहे आणि तुम्ही चांगले इंजिनियर बनाल आणि पैसे पण तुम्हाला चांगले मिळतील, चांगलं करिअर घडेल. टाइमपास केलात तर तुमचं काही होणार नाही. रणछोडदास डिग्री मिळेल, ती तुमच्या फक्त मोबाईलमध्ये राहील किंवा तुमच्या फाईलमध्ये राहील, बाकी काही नाही होणार, तुम्ही असंच फिराल. तो अशा प्रकारे या छोट्याशा गोष्टी ज्या आहेत, इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाल्यानंतर पुढे काय करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही जर तुमच्या काही अडचणी असतील तर पहिल्या दिवसापासून तुमचे टीचर ते सोडवणारच आहेत. त्यामुळे जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही सर्वजण एक चांगले इंजिनियर बनाल अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हा आपला पहिला आणि चांगला व्हिडिओ संपवतो. गुड लक.